नमस्कार, सोनीज किचन अँड व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही किचन टिप्स शेअर करणार आहे। तर पहिली किचन टिप्स आहे ताज्या भाज्या जास्त काळ टिकवण्यासाठी। तर भाज्यांची ताजे तवाने ठेवण्यासाठी त्यांना पेपर टॉवेलमध्ये गुंडाळा आणि फ्रीजमध्ये ठेवा, त्यामुळे ओलावा शोषून घेतला जातो आणि भाज्या जास्त काळ ताज्या राहतात, पाणी सुटत नाही। दुसरी टिप्स आहे कांद्याचे अश्रू कमी करण्यासाठी। जेव्हा आपण कांदा चिरतो ना, तर त्यावेळेस डोळ्यात पाणी येतं, तर कांदा कापण्यापूर्वी त्याला काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा। थंड कांदा कापताना डोळ्यातून पाणी कमी येते। तिसरी किचन टिप्स आहे लसूण सोलण्यास सोपे करण्यासाठी। कारण बऱ्याच वेळा काय होतं, आपण नख काढलेले असले की आगाग होते। लसणीच्या पाकळ्यावर हलके दबाव आणा किंवा गरम पाण्यात काही मिनिटांसाठी भिजवा, यामुळे सोलणे सोपे होते। चौथी किचन टिप्स आहे कढीला घट्ट करण्यासाठी। कढीत बेसन किंवा मैद्याऐवजी थोडेसे ओट्स पावडर घालून पहा, त्यामुळे कढीला घट्टपणा येतो आणि ती अधिक आरोग्यदायी होते। पाचवी टिप्स आहे लिंबाचा रस काढण्याचे सोपे मार्ग। बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला गडबड असते आणि लिंबाचा रस काढायला अवघड होतं। लिंबू कापण्यापूर्वी काही वेळ गरम पाण्यात ठेवा किंवा हलकासा गरम करा, यामुळे त्याचा रस अधिक प्रमाणात निघतो। सहावी टिप आहे आपली चहाच्या डागांचा दूर करण्यासाठी। तर कपावरील चहाचे डाग काढण्यासाठी त्यावर बेकिंग सोडा आणि थोडे पाणी लावा आणि घासून धुवा। बऱ्याच वेळ तसेच डाग राहतात ना, तर हा उपाय करून बघा। सातवी किचन टिप्स आहे तिखट पदार्थ शिजवताना मसाल्याची तिखटता कमी करण्यासाठी। तिखट जास्त झाले असल्यास त्यात दही किंवा साखर घालू शकता, यामुळे तिखटपणा कमी होतो। आठवी किचन टिप्स आहे सुप्रभात ब्रेड क्रिस्पी बनवण्यासाठी। तर ब्रेडला टोस्ट करताना बटर लावण्याऐवजी थोडासा ऑलिव्ह ऑइल लावा, यामुळे ब्रेड अधिक कुरकुरीत होतं, किंवा आपले साजूक तूप लावले ना तरीसुद्धा छान कुरकुरीत असा होतो। सहावी किचन टिप्स आहे हळद जास्त वेळ चांगली ठेवण्यासाठी। हळदीचा ताजा रंग राखण्यासाठी ती एका हवाबंद डब्यात ठेवा आणि थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा, किंवा काचेच्या बरणीतसुद्धा तुम्ही वर्षभरासाठी छान राहते। दहावी टिप्स आहे तवा गरम ठेवण्यासाठी। भाकरी किंवा पराठा करताना तवा समान गरम ठेवण्यासाठी थोडे मीठ त्यावर पसरावा आणि नंतर पुसून टाका, यामुळे तवा एकसारखा गरम राहतो। आजच्या ह्या माझ्या किचन टिप्स कशा वाटल्या नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। तर चला आता नेक्स्ट व्हिडिओत भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।